कोरेगाव तालुक्यातील सांगवी विकास सेवा सोसायटीतून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रदीप चव्हाण यांचा बिनविरोध ठराव करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा ठराव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि 4 संचालक गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी विकास सेवा सोसायटीतील एका सदस्याची मतदार तथा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यासाठी मंगळवारी सोसायटीच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला संदीप चव्हाण, प्रदीप चव्हाण, संभाजी निकम, रामराव कदम, वंदना निकम, शेखर देवकर आणि विठ्ठल गिरी हे संचालक उपस्थित होते। मात्र चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि 4 संचालक गैरहजर असल्याने सभेच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची निवड करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज पार पडले आणि चर्चेअंती सातारा जिल्हा बँकेसाठी प्रदीप चव्हाण यांचा सर्वानुमते बिनविरोध ठराव करण्यात आला। या निवड प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव सुनील झांजुर्णे यांनी काम पाहिले। दरम्यान चेअरमनांच्या गैरहजेरीत झालेला हा ठराव आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवीतील राजकीय समीकरणे आता चर्चेचा विषय ठरत आहेत। प्रदीप चव्हाण यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवा नेते दयानंद भोसले, अशोक साळुंखे, सांगवी गावचे सरपंच सुजित निकम आदींनी अभिनंदन केले आहे। आता चेअरमनांच्या गैरहजेरीमागचे नेमके कारण काय आणि या ठरावाचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।